नमस्कार मित्रांनो, राधिका ही बाजारातून भाजीपाला घेऊन आली तर घरात एकदम शांत वातावरण होतं. दोन्ही पण मुले बाहेर वरांड्यामध्ये बसून अभ्यास करत होते. रोज दंगा मस्ती करणारे तिचे मुलं आज बाहेर खूपच शांततेने अभ्यास करत होते. हे सगळं पाहून तिला तर आश्चर्याचा धक्काच बसला. राधिकाला आलेलं पाहून तिचे दोन्ही पण मुले तिच्याकडेच बघून हसायला लागलेली होती. मोठा मुलगा आपला अभ्यास करत होता, पण छोटा मुलगा खूपच तिचा चंचल होता. आता राधिकाला घरात आलेलं पाहून राधिकाची सासूबाईही घराच्या बाहेर आली आणि राधिकाला म्हणाली, "हे काय राधिका, तुला तर माहितीच होतं ना आज मी येणार होते म्हणून, तरी पण तू शॉपिंग करण्यासाठी गेलीस. मी कुठे इकडे तिकडे गेले की तू माझ्या पाठीमागे अशीच फिरत राहा. आता अशीच हसत उभी राहणार आहेस का? मला चहा बनवणार आहेस?" तेव्हा राधिका म्हणाली, "आई, मी शॉपिंग करण्यासाठी गेले नव्हते. मी भाजी खरेदी करण्यासाठी गेलते." तेव्हा राधाची सासू राधाला म्हणाली, "हो, काही ना काही खरेदी करण्यासाठीच तर गेलतीस ना. तुझ्यासारख्या छोट्या घरातल्या मुलीला काय माहिती तू तुझंच खरं करणार." असं राधाची सासू राधाला टोमणं देत होती. "आता तू जास्त बोलू नकोस. लवकरात लवकर किचन रूममध्ये जा आणि माझ्यासाठी चहा बनव." राधा आता किचनमध्ये गेली आणि चहा बनवतच होती. तेवढ्यात सासूबाईंचा आवाज आला आणि म्हणाल्या, "सुनबाई, येताना खुर्ची पण घेऊन ये. मी तर बाहेर बसूनच चाय पिणार. मला माहिती नाही तुम्ही या 2 रूममध्ये कसं आपलं जीवन व्यतीत करता. एवढी गरमी वाढलेली आहे त्या घरामध्ये." आता राधिकाने आपल्या सासूबाईंना चहा आणि खुर्ची दिली. त्यांना 2 कप चाय आणला होता. 1 कप चाय आपल्या सासूला दिला आणि 1 कप चाय आपल्या जवळच ठेवला. राधाची सासू राधाला म्हणाली, "तुझ्यासाठी काही अर्पिताताईने साड्या दिलेल्या आहेत आणि त्या खूपच महागड्या आहेत. तू एकदा बघून घे." राधा तर एवढी खुश झाली की तिचा आनंद गगनात मावेना असा झाला. आता राधा आपल्या सासूबाईंना म्हणाली, "मला तर कोण एवढ्या महागड्या साड्या घेतंय, आज मला मिळाल्या." राधाची सासूबाई राधाला म्हणाली, "तुला तर असल्या साड्या कधी जन्मात पण मिळणार नाहीत, कारण तुझ्या नवऱ्याला एवढी पगारसुद्धा नाही." हे बोलणं ऐकताच राधाला खूपच राग येतो आपल्या सासूबाईंचा. मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.